आज आपण ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रिसेस स्टडी करणार आहोत, ज्यामध्ये सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी मॅट्रिक्स कसा यूजफुल आहे ते आपण बघूया. तर चला सुरुवात करूयात मॅट्रिक्स अल्जेब्रा टू लिनियर इक्वेशन्सला. त्याआधी मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे म्हणजे काय याला एक शॉर्ट रिकॅप देऊयात. एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो म्हणजेच तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे. आणि इन्व्हर्टिबल असण्यासाठी एक कंडिशन आपण बघितली होती. जर मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तरच त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो, म्हणजेच तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असतो. अदरवाईज ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट झिरो असतो तो मॅट्रिक्स आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो आणि सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही, आपल्याला माहिती आहे. आज आपण एक मॅट्रिक्स इक्वेशन AX=B स्टडी करणार आहोत. जर आपल्याला सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेलं असेल त्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्सला आपण मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये कन्वर्ट करतो. मॅट्रिक्स इक्वेशन असतं AX=B. A system of linear equations can be elegantly represented using the matrices. How? ABCD is the matrix represented by capital A, where A is coefficient matrix. जी सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेलं असेल त्यामध्ये एक्स वाय झेड जे कुठले व्हेरिएबल आहेत त्यासोबत जे जे नंबर्स येतात त्या नंबर्सला आपण म्हणतो कोइफिशियंट्स. आणि हे सगळे कोइफिशियंट्स त्या इक्वेशन्सवरनं आपण कोइफिशियंट मॅट्रिक्समध्ये कलेक्ट करतो. म्हणजे कॅपिटल ए हा ABCD जे काही आलेले आहेत हे XYZचे कोइफिशियंट्स असतील, त्या व्हेरिएबल्सचे कोइफिशियंट्स असणार आहेत. नेक्स्ट आहे कॉलम मॅट्रिक्स XY. याला आपण कॅपिटल X ने डिनोट करतो आणि त्याला म्हणतो व्हेरिएबल मॅट्रिक्स. इक्वल्स टू कॉलम मॅट्रिक्स EF रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल B अँड इट इज कोइफिशियंट मॅट्रिक्स. आता इथे A जो ABCD आला आहे त्याला म्हणायचं कोइफिशियंट मॅट्रिक्स. XY हा आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स. इक्वल्स टू जो काही EF आहे B आपण ज्याला म्हणणार तो असणार आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. तर अशा पद्धतीनं आपण दिलेलं सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आणि या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आलेल्या इक्वेशन्सला आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करून XY हे जे काही व्हेरिएबल्स आहेत यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. आता जनरली आपल्या सिलेबसमध्ये हे सिस्टम ऑफ इक्वेशन्स सोडवण्यासाठी मॅट्रिक्सच्या हेल्पनी जनरली दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड ज्यामध्ये आपण दिलेल्या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे डायगोनलच्या बिलो असलेले जे काही एलिमेंट्स आहेत हे रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून झिरो बनवतो. आता ते झिरो बनल्यानंतर आपण बॅक सबस्टिट्यूशन वापरतो आणि बॅक सबस्टिट्यूशन वापरून आपण जे काही व्हेरिएबल्स असतील त्या सिस्टममध्ये एक्स वाय जर झेड असेल तर झेड यांच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करतो. अजून दुसरी मेथडसुद्धा आहे ज्यावरनं आपण XYZ म्हणजेच कॅपिटल Xमध्ये असलेले जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. यामध्ये काय करतो बघूयात. टू फाइंड द व्हेरिएबल इन द मॅट्रिक्स X वी यूज द इन्व्हर्स ऑफ A. वी स्टार्ट फ्रॉम AX=B. आपण काय करतो दिलेलं जे काही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स आहे ह्यातले जे कोइफिशियंट्स असतील XY व्हेरिएबलचे हे A या मॅट्रिक्समध्ये तयार करतो. सोबत एक कॉलम मॅट्रिक्स असणार आहे X इक्वल्स टू जे कॉन्स्टंट असतील ते B मॅट्रिक्समध्ये लिहितो. अशा पद्धतीनं आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स हे मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं. नंतर प्री मल्टिप्लाय बाय A इन्व्हर्स. आता इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा हे दोन मेथडद्वारे आपण शिकलो. त्यानुसार Aचा इन्व्हर्स फाइंड केलेला असेल किंवा आपल्याला तो फाइंड करावा लागेल. फाइंड केल्यानंतर आपण त्या A इन्व्हर्सनी AX=B या इक्वेशनला दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागेल. आपण लेफ्ट साईडला A इन्व्हर्सनी मल्टिप्लाय केले, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला दोन्हीकडे आपण A इन्व्हर्स फाइंड केल्यानंतर त्यांनी मल्टिप्लाय करतो. आता थर्ड स्टेपमध्ये जो AXचा ब्रॅकेट होता तो A इन्व्हर्स आणि Aसाठी शिफ्ट करतो. याला म्हणायचं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून आपण जे लेफ्ट हँड साईड होती A इन्व्हर्स इंटू AX याला A इन्व्हर्स इंटू A इंटू X अशा पद्धतीनं आपण कन्वर्ट केलं. इक्वल्स टू A इन्व्हर्स इंटू B तर आहेच. आता आपल्याला माहिती आहे A इन्व्हर्स इंटू A म्हणजे एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा इन्व्हर्स जर का एकमेकांना मल्टिप्लाय करत असतील तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. सर तर ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आली A इन्व्हर्स इंटू A इज I. सो I इंटू X अशा पद्धतीनं आपली जी लेफ्ट हँड साईड आहे ती राहिली.
इक्वल्स टू ए इन्वर्स इंटू बी तर होताच. फायनली एखाद्या मॅट्रिक्सला जर का आयडेंटिटी मॅट्रिक्सनं आपण मल्टिप्लाय करत असू तर तो मॅट्रिक्स आपल्याला ॲज इट इज मिळतो. त्यामुळे आय एक्सचं जे काही मल्टिप्लिकेशन होतं ते मिळालं एक्स. सो फायनल सोल्युशन एक्स इक्वल्स टू ए इन्वर्स इंटू बी. आता एक्स हा कॉलम मॅट्रिक्स आहे, ए इन्वर्स इंटू बी हा पण एक कॉलम मॅट्रिक्स मिळेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे जे काही एक्स वाय झेड व्हॅरिएबल्स असतील त्यांच्या सरळ सरळ व्हॅल्यूज इथे सोल्युशन्स म्हणून मिळतील. अशा पद्धतीनं आपल्याला आधी दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यामधला कोइफिशियंट मॅट्रिक्स असेल त्याचा इन्वर्स फाइंड आउट करायचा. इन्वर्स फाइंड केल्यानंतर त्या इन्वर्सने मल्टिप्लाय करून आपण व्हॅरिएबल्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. एक्झाम्पल घेऊन ह्या गोष्टी अजून डिटेलमध्ये समजून घेऊयात. आता आपल्याकडे 4x + 7y = 1 आणि 2x + 6y = 2 असे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. इथे दोन व्हेरिएबल्स आहेत. आता या सिस्टम ऑफ इक्वेशन्सवरून आपण मॅट्रिक्स इक्वेशन फाइंड आउट करूयात. बघा आता इथे 4 आणि 7 हे एक्स वायचे पहिल्या इक्वेशनमधले जे कोइफिशियंट होते त्यावरनं ए जो काही मॅट्रिक्स कोइफिशियंट मॅट्रिक्स असणार आहे त्याच्या पहिल्या रोमध्ये लिहिलेत. तर 4, 7 हा फर्स्ट रो. दुसऱ्या इक्वेशनमध्ये जे एक्स वायचे कोइफिशियंट होते 2, 6 ते आपण दुसऱ्या रोमध्ये लिहिले. तर आपल्याला कोइफिशियंट मॅट्रिक्स कसा मिळाला? फर्स्ट रो 4, 7, सेकंड रो 2, 6. व्हेरिएबल मॅट्रिक्समध्ये एक्स आणि वाय हे दोनच व्हेरिएबल आहेत. त्याच्यामुळे एक्स = स्मॉल एक्स वाय इक्वल्स टू बी. आता राईट हँड साईडला जे काही कॉन्स्टंट होते ते आपण एका मॅट्रिक्समध्ये लिहितो. सो कॅपिटल बी = कॉलम मॅट्रिक्स हुज एलिमेंट्स आर 1, 2. जे काही कॉन्स्टंट होते ते आपण कॅपिटल बीमध्ये कॉलम मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेत. अशा पद्धतीनं दिलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशनला आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. त्यामध्ये ए हा कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे, एक्स हा व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे आणि बी हा कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे. आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ए हा जो काही कोइफिशियंट मॅट्रिक्स होता ह्याच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून इन्वर्स फाइंड आउट करावं लागेल बाय फॉर्म्युला मेथड. त्यासाठी आपल्याला आधी डिटर्मिनंट काढावं लागेल. सो डिटर्मिनंट ऑफ ए = क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4 × 6 - 2 × 7. आता याची व्हॅल्यू आली 10. डिटर्मिनंट फाइंड आउट केला तो मिळाला 10. आता मायनर्स कोफॅक्टर्स फाइंड आउट केल्यानंतर आपण जो काही इन्वर्सचा फॉर्म्युला असतो तो इथे अप्लाय केला. ए इन्वर्स = 1 डिटर्मिनंट ऑफ ए ॲडजॉइंट ऑफ ए आणि त्याचा वापर करून ए इन्वर्स आपल्याला मिळाला 0.6 - 0.7 - 0.2 - 0.4. अशा पद्धतीनं आता एचा इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा हे मागच्या दोन मेथड्सनुसार कुठल्याही एका मेथडने आपण काढायचा. आता हा जो काही ए इन्व्हर्स आलेला आहे हा आपण लेफ्ट साईडला दोन्हीकडे मल्टिप्लाय करतो आणि फायनली आपल्याकडे जो फॉर्म्युला आलेला होता एक्स = ए इन्व्हर्स इंटू बी त्यामध्ये हा ए इन्व्हर्स आता आपण सबस्टिट्यूट करूयात. सो एक्स कॅपिटल एक्स = कॉलम मॅट्रिक्स एक्स वाय विच इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्स इज 0.6 - 0.7 - 0.2 - 0.4 इंटू बी कॅपिटल बी त्याची व्हॅल्यू आहे कॉलम मॅट्रिक्स 1, 2. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल कॉलम मॅट्रिक्स -0.8 - -0.6. आता लेफ्ट हँड साईडला आपल्याकडे एक कॉलम मॅट्रिक्स आहे एक्स वाय आणि राईट हँड साईडला आपल्याकडे एक कॉलम मॅट्रिक्स आहे ज्याच्यामधल्या एंट्रीज आल्या आहेत -0.8 आणि -0.6. अशा पद्धतीनं हा मॅट्रिक्स जर का इक्वल असेल तर आपण सरळ सरळ एक्स हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलममधला एलिमेंट इकडच्या फर्स्ट रो फर्स्ट कॉलमशी इक्वेट करतो. म्हणजे एक्स = -0.8 आणि y = -0.6 हे आपलं सोल्युशन असणार आहे. अशा पद्धतीनं दिलेल्या सिस्टमला मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. त्याचा जो काही कोइफिशियंट मॅट्रिक्स होता त्याचा इन्व्हर्स फाइंड करायचा. इन्व्हर्स फाइंड करून आपण आपल्या ज्या काही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज लागतात आपण मागच्या केसमध्ये फायनल सोल्युशनमध्ये जो काही फॉर्म्युला ऑब्टेन केला आहे हा कॅपिटल एक्स = ए इन्व्हर्स इंटू बी. तर ए इन्व्हर्स फाइंड केलेला आहे, बी होताच. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जे काही येईल ते असेल आपलं फायनल सोल्युशन. अशा पद्धतीने आपण एक्स वाय हे जे काही व्हेरिएबल आहेत यांच्या व्हॅल्यूज मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून सोडवलेल्या या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्सनुसार फाइंड करू शकतो. ओके. यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे कन्सिस्टन्सी ऑफ अ सिस्टम.
एखाद्या सिस्टमला सोल्युशन आहे का नाही, असेल तर एक आहे की अनेक आहेत हे शोधणे म्हणजेच कन्सिस्टन्सी. इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 म्हणजेच तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर द सिस्टम इज कन्सिस्टंट. त्या सिस्टमला सोल्युशन असणार आहे अँड हॅज अ युनिक सोल्युशन. त्या केसमध्ये त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्सही काढता येतो. आपण ए इन्व्हर्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बीला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला जे सोल्युशन मिळणार आहे ते युनिक सोल्युशन असणार आहे. तर जर का डिटर्मिनंट नॉन झिरो असेल कोएफिशियंट मॅट्रिक्सचा तर ते सिस्टम कन्सिस्टंट असतं आणि त्याला युनिक सोल्युशन असतं. बरं, जर का डिटर्मिनंट झिरो असेल तर आपण ॲडजॉईंट ऑफ ए इंटू बी याची व्हॅल्यू बघतो. जर का ॲडजॉईंट ऑफ ए इंटू बी जर का नॉन झिरो असेल तर सिस्टम इनकन्सिस्टंट असतं, म्हणजे त्याला सोल्युशनच नसतं. डिटर्मिनंटही झिरो आहे आणि ॲडजॉईंट ऑफ ए इंटू बीची व्हॅल्यू ही नॉन झिरो आहे, एक झिरो एक नॉन झिरो, तर सिस्टम इनकन्सिस्टंट, हॅव नो सोल्युशन. पण जर का डिटर्मिनंटही झिरो आहे आणि ॲडजॉईंट ऑफ ए इंटू बीची जी काही मल्टिप्लिकेशन केलेली व्हॅल्यू आहे ती जर का झिरो आली, दोन्ही जर का झिरो असतील तर सिस्टम हे कन्सिस्टंट आहे, पण त्याला इन्फायनाइटली मिनी सोल्युशन्स असतील, म्हणजे इन्फायनाईट सोल्युशन्स असतील त्या सिस्टम ऑफ इक्वेशन्सला. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूजसुद्धा इन्फायनाईट असतील, वायच्या व्हॅल्यूजसुद्धा, जे काही व्हेरिएबल्स असतील यांना इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आपल्याला व्हॅल्यूज तिथे मिळत जातील. अशा पद्धतीनं आपण कन्सिस्टन्सी ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनबद्दल सांगू शकतो. आता नॉलेज टेस्ट करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन, अ 3x3 मॅट्रिक्स हॅज अ डिटर्मिनंट ऑफ -5. इज दिस मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. एखाद्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर का नॉन झिरो असेल, मग ती -5 असेल +5 काही असेल, तो मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल असतो. तर इथे फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, येस इट इज इन्व्हर्टिबल. नेक्स्ट, फॉर द सिस्टम 2x - y is equals to 8 and 3x plus 4y equals to -2, what is the correct coefficient matrix A? आता कोइफिशियंट मॅट्रिक्स आपण फॉर्म करत असताना जे काही इक्वेशन आहे त्यामधील XYचे जे काही कोइफिशियंट आहेत ते कलेक्ट करतो. आता पहिले इक्वेशन होतं 2x - y is equals to 8, त्यामुळे 2 आणि -1 हे XYचे कोइफिशियंट आहेत ते फर्स्ट रोमध्ये येतील. फर्स्ट रो काय असणार आहे? 2 - 1. सेकंड आहे 3x + 4y is equals to -2, मग XYचे कोइफिशियंट आहे 3, 4, मग सेकंड रो काय होईल? 3, 4. तर मॅट्रिक्स कसा असेल? 2 - 1 3, 4. आता 2 - 1 3, 4 हा सेकंड ऑप्शनमध्ये असल्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते आहे सेकंड मॅट्रिक्स. कोइफिशियंट मॅट्रिक्स इज 2 - 1 3, 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. टू सॉल्व AX equals to B फॉर कॅपिटल X, व्हॉट इज द करेक्ट फॉर्म्युला? AX equals to B हे सिस्टम सोडवण्यासाठी आपण ए इन्व्हर्स फाइंड करतो. ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला आपल्याला कॅपिटल X मिळाला होता, इक्वल्स टू आपल्याकडे ए इन्व्हर्स इंटू बी असा फॉर्म्युला आहे, नॉट बी इंटू ए इन्व्हर्स. सो थर्ड ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. कॅपिटल X इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू बी. नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू आर सॉल्विंग AX equals to B and find that determinant of A is equals to 0, what can you immediately conclude? कन्सिस्टन्सी बघत असताना आपण म्हटलं आहे की जर का डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तर सिस्टम कन्सिस्टंट असतं आणि युनिक सोल्युशन असतं. पण जर का डिटर्मिनंट झिरो असेल तर तिथे दोन पॉसिबिलिटीज होत्या. आपण ॲडजॉईंट ऑफ ए हा जर का नॉन झिरो असेल तर त्याला सोल्युशन नाही असं म्हणतो. पण जर ॲडजॉईंट ऑफ ए इंटू बी हा झिरो झाला म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए झिरो दिला आहे, पण जर का ॲडजॉईंट ऑफ ए इंटू बी हे मल्टिप्लिकेशन जर का झिरो मॅट्रिक्स मिळालं तर त्याला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात, हे आपण बघितलं आहे. तर यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे द सिस्टम हॅज अ युनिक सोल्युशन, जे की शक्य नाही कारण डिटर्मिनंट झिरो दिला आहे. द सोल्युशन इज x equals to 0, y is equals to 0, प्रत्येक वेळेस झिरो येईलच असं नाही. द सिस्टम डज नॉट हॅव अ युनिक सोल्युशन. ओके, दिस option is the most appropriate option. So third is the correct option. Next question. Given A inverse and B below, find the solution capital X. A inverse दिलाय 2 - 1 -1 1 आणि B दिलाय कॉलम मॅट्रिक्स 3 2. आता
कॅपिटल एक्स फाइंड करण्यासाठी आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आहे ए इनवर्स इंटू बी. या दोन्ही दिलेल्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला जो काही फायनल कॉलम मॅट्रिक्स मिळेल ते असेल आपलं फायनल ॲन्सर. तर ए इनवर्स इंटू बीला जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तेव्हा 2 × 3 इज 6 मायनस 1 × 2 इज -2. सो 6 minus 2 is 4. Next, -1 × 3 is -3 plus 1 × 2 is 2. So -3 plus 2 is -1. म्हणजे आपल्याला जो काही कॅपिटल एक्सचा कॉलम मॅट्रिक्स मिळेल तो असेल 4 - 1 आणि त्याच्यासाठी दिलेला ऑप्शन इथे 3 पैकी आहे फर्स्टवाला. सो 4 - 1 इज दी करेक्ट वन. अशा पद्धतीनं आज आपण ॲप्लिकेशन्स ऑफ मॅट्रिसेस स्टडी केले, ज्यामध्ये दिलेलं सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन हे आपण मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करून सोडवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये आपल्याला XY जे काही व्हेरिएबल्स असतील त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतात. अशा पद्धतीने आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स मॅट्रिक्सच्या हेल्पने सॉल्व करतो आणि आपल्या ज्या काही अननोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड आउट करतो. ठीक आहे, तर इथे थांबूयात. थँक्यू.